मुर्दाबाद मुर्दाबाद आदिवासी मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। होश में आके बात करो, बात करो, बात करो। बात तो तुमको करनी होगी। अमरावती से यवतमाल स्थित आदिवासी विकास मंत्री अशोक उइके के निवास की ओर आदिवासी छात्रों का लॉन्ग मार्च जारी है। इस आंदोलन में विधायक रवि राणा ने मध्यस्थता की कोशिश की है। रवि राणा ने छात्रों से आंदोलन वापस लेकर आगामी बैठक में शामिल होने की अपील की। उन्होंने बताया कि 7 और 8 सितंबर को मुंबई के मंत्रालय में आदिवासी विकास मंत्री अशोक उइके के साथ छात्रों की बैठक आयोजित की जाएगी। रवि राणा ने कहा है कि 7 सितंबर की बैठक में अगर छात्रों की मांगों पर कोई समाधान नहीं निकलता तो वे खुद छात्रों के साथ आंदोलन में शामिल होंगे। उन्होंने कहा कि मंत्री अशोक उइके ने छात्रों को पत्र दिया है, इसलिए छात्रों को पत्र का सम्मान करते हुए आंदोलन वापस लेना चाहिए। हालांकि छात्र आंदोलन से पीछे हटने को तैयार नहीं है और यवतमाल की ओर से कूच जारी रखते हुए आंदोलन वापस नहीं लेने की चेतावनी दे रहे हैं। या संदर्भात आदिवासी मंत्र्यांनी सुद्धा पत्र मला रात्री 2 वाजता पाठवलं। ते मी आंदोलकांना दिलं। आंदोलकांशी सगळ्यांशी आदिवासी बांधवांशी चर्चा केली। त्यांच्याशी चर्चा करताना सगळं सांगितलं, पण अजूनही त्याच्यामध्ये काही बांधव हट्ट करून बसलेले आहे की आम्हाला अशोक उइके यांच्या घरापर्यंत जायचं आहे, त्यांच्या घराला घेरावा द्यायचा आहे। पण जेव्हा राज्याचे मंत्री अशोक उइके हे सांगत आहे की 8 तारखेला सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये बैठक घेऊन आपले सगळे प्रश्न सोडवतो, तर मलाही असं वाटते की आदिवासी बांधवांनी एक संधी मंत्र्यांना दिली पाहिजे। एक संधी मंत्र्यांना देऊन त्या ठिकाणी मंत्रालयात बैठक झाली पाहिजे, प्रशासकीय बैठक झाली पाहिजे आणि जे प्रश्न ATC लेवलवर PO लेवलवर सॉल्व्ह होतात ते इथे सॉल्व्ह केले पाहिजे। जे मंत्रालय लेवलवर सॉल्व्ह होतात ते मंत्रालयामध्ये सॉल्व्ह केले पाहिजे। मी स्वतः त्या 8 तारखेच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे। आता जिल्हा अधिकारी आणि SP या दोघांनाही त्या पैदल यात्रेमध्ये मार्चमध्ये पाठवलेलं आहे। त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी आणि SP स्वतः जात आहे, त्यांना समजून सांगत आहे। आदिवासी मंत्र्यांचं पत्र काल रात्री जे पाठवलं त्या संदर्भात सुद्धा आता सुद्धा माझं आंदोलकांसोबत चर्चा झालेली आहे आणि माझी विनंती आहे की अशोक उइकेजी आदिवासी मंत्री यांच्या विनंतीला मान देऊन एकदा आदिवासी बांधवांनी 8 तारखेची बैठक स्वीकारावी। जर 8 तारखेला त्यांना मंत्रालयाच्या बैठकीला न्याय मिळाला नाही तर त्याच ठिकाणी आपण आंदोलन करू आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देऊ। त्याच मंत्रालयामध्ये त्याच कॅबिनमधून न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही, अशा पद्धतीचं एक ताकीद देऊन हे आंदोलन त्यांनी संपवलं पाहिजे अशी माझी विनंती।